नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर सर्वात अगोदर सांगा कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना। आम्ही पण खूप मजेत आहोत। तर इथे माझी तयारी झालेली आहे, कारण की आम्ही चाललेलो आहोत लग्नाला। तर लग्न आहे माझ्या मावस भावाचं, आणि म्हणजे कसं आहे यांचे पण ते मावस भाऊ येतात आणि माझा पण मावस भाऊच येतो। तर आमचं जे नातं आहे ना हे दोन्हीकडनं आहे। तर आई तर 2-3 दिवस अगोदरच मावशीकडे गेल्या होत्या। तर आज आम्ही चाललो, कारण की आज आहे हळदीचा कार्यक्रम आणि उद्याच आहे लग्न। तर हा आहे माझा मावस भाऊ आणि याचं आहे लग्न। तर आता इथे हळदीच्या कार्यक्रमाला मी पोचलो होतो आणि इथे हळद त्याला लागली होती, पण आम्हाला थोडासा उशीर झाला, पण त्यांनी आमच्यासाठी याला सर्व कार्यक्रम थांबून ठेवला होता। Remix by DJ Dhana. अभी नहीं थोडा बर्फ टाकून आणायचा का त्याच्यात? किती वेळा बनवा ते काय माहिती। अरे बाप बीमार है।
चला, नानवऱ्याचा कार्यक्रम पण संपलेला आहे आणि हळदीचा कार्यक्रम पण संपला. खूप एन्जॉय करत आहोत मी. असा एन्जॉय कुठंच नाही झाला आमचा. लेट झालं. मग थोडंसं लेट झालं. पण एक त्या शुभमच्या लग्नात एन्जॉय झाला, एक या शुभमच्या लग्नात एन्जॉय करतो. आणि आमची न्यू खूप रडत आहे. तिला आता आईने ते गर्दी पाहिली की लढतेच ती. पाण्यामध्ये टाकलेलं झोपवण्यासाठी. आता आम्ही कपडे चेंज करू. त्यानंतर मग संध्याकाळी पुन्हा घोडा आहे, त्याच्यात पण आम्हाला खूप धमाल करायची आहे. लेट आले, लेट. नेहमीच रेकॉर्ड आम्ही तोडलं. कुठेच टाइमवर पोहोचणार नाही. लग्न उद्या आहे ना. हा, पण कार्यक्रम तर आज होते. नवरदेव काढायचं राहिलेला आहे. अरे, हळदीचा कार्यक्रम सुटला, नानवऱ्याचा कार्यक्रम सुटला. आम्ही नेहमी त्या रेकॉर्ड आमचा कायम ठेवला ना. बस लेट व्हायचं. आमची उद्या फक्त लग्नात लवकर पोच जा. आम्ही पहिले जाऊन बसतो तिथं. आम्ही सगळे मागणं गॅरंटी घेत नाही आम्ही. आपण पहिले जाऊन बसायचं कार्यालय. तुम्ही सकाळी 4 वाजता जाऊन पोच जा. बसल्या तिथे सकाळी 4 वाजता बसतो आम्ही. मेकअप करून एक काम करा, रात्री तिथं झोपून राहा. मंदिरातच झोपून राहा. तिथंच उठले ना, असे उठून डायरेक्ट बसले. तर आता हळद खेळून झाल्यानंतर इथे चालू आहे देवकुंडीचा कार्यक्रम. आणि हा कार्यक्रम कोणाकोणाच्या इकडे असतो हे मला कमेंट करून नक्की सांगा, कारण की हा कार्यक्रम आहे ना विदर्भामध्ये सर्वीकडे केला जातो. तर आता देवकुंडीचा कार्यक्रम करून झालेला आहे आणि इथे आता शुभमला, मावशीला आणि शुभमच्या काकू काकाला आम्ही सर्वजण अहेर करणार आहोत. तर खूप जणांना माहिती नसेल की बा अहेर कशाला म्हणतात. तर आमच्याकडे आहे ना लग्नामध्ये नवरदेवाच्या सर्व घरचे असतात ना, त्यांना कपडे घेतले जातात. तर आमच्या विदर्भामध्ये याला अहेर म्हणतात. आजीची इकडं आहे. चल आजी. हा साईड बघा इकडं. असं करू का मग? पाहिजे तर समोर गेलं पाहिजे. कुठे घाल तुम्हाला थोडंच नाही तुम्ही टाकली तर साइड नो
हा बघा इकडे आजी इकडे तर मग आता इथे घोडा आलेला आहे, कारण की संध्याकाळी घोडा निघणार आहे. आणि दुसरीकडे आमच्या निहूचं इतकं रडणं सुरू होतं सकाळपासून की तिच्यामुळे माझी पण खूप चिडचिड होत होती. तर आई मिहूला आणि निहूला घेऊन बाहेर उभ्या होत्या, कारण की ती आहे ना घरामध्ये अजिबात राहत नव्हती आणि आमच्या तयाऱ्या राहिल्या होत्या सर्वांच्या करायच्या. म्हणून मग आईने म्हटलं की बा मी या दोघींना घेऊन बाहेर थांबते, तुम्ही लवकर तयाऱ्या करा, कारण की लवकरच आता घोडा निघणार आहे. तर इथे आता शुभमची तयारी झालेली आहे. तर आमच्याकडे आहे ना दरवाजाच्या उंबरठा असतो ना, त्याच्यावर आहे ना एक असं तेलाचं माप ठेवल्या जाते आणि मग नवरदेव आहे ना त्याला काय म्हणतो ओलांडतो आणि त्याच्यानंतर मग पुढे जातो. म्हणजे कसं आहे त्याच्याशिवाय घराच्या बाहेर नवरदेवाला निघता येत नाही आमच्याकडे. चला तर मग आता शुभम तर घोड्यावर बसलेला आहे आणि सर्वजण आता त्याला ओवाळत आहेत. तर इथे आता DJ वाले दादा पण आलेले आहेत आणि आज आम्ही ना खूप धमाल करणार आहोत, कारण की खूप दिवसाची इच्छा होती की बा देराच्या लग्नामध्ये डान्स करण्याची. आमची शुभमच्या लग्नामध्ये पूर्ण होत आहे आणि आम्ही खूप खुश आहोत. आणि तुम्ही विचार करणार की बा आता शुभम तर तुझा भाऊ आहे, तू देर कशी का म्हणत आहे. तर तो आहे ना माझा देर पण लागतो चुलत आणि माझा चुलत भाऊ पण लागतो.
Fashion representing nation panakre hazard. Saadi simple tari disk stylish तुझ्या समोर freaky baby Billie Eilish. तुझे diamond तुझ्यासाठी काय पण तुझे नखरे हाय पण I like it. तुझं nose ring, earring, eyelashes bling bling, highlight, the shiny lipstick, pink pink, I want you girl. Ready.
जीवन जीवन
चला तर मग फ्रेंड्स खूप डान्स खूप मस्त केला आम्ही आणि अचानकच मधात पाऊस सुरू झाला. त्याच्यामुळे इतकी धामधूम झाली की आम्हाला निघून यावं लागलं कंचनताईकडे. कारण की कसं आहे खूप पाहुणे होते त्याच्यामुळे आम्ही तिथं काही थांबलो नाही. आणि कसं आहे आमच्यासोबत लहान मुली पण होत्या आणि त्या पण आहे ना खूप चिडचिड करत होत्या आणि पाहुणे असल्यामुळे आहे ना आमची निहूत अजिबात राहत नव्हती तिथे. तर म्हणून मग आम्ही विचार केला की नाही बा चला आपल्याला ताईच्या इथंच जायला परवडेल. तर बस आता इथे आलो आणि आम्ही आहे ना डब्बा तिथूनच आणलेला आहे. कारण की मावशीने सांगितलं की बा जेवण केल्याशिवाय जाऊ नका. आमच्याकडे इतका वेळ नव्हता म्हणून मग मावशीने आम्हाला आहे ना आमच्यासोबत डब्बाच बांधून दिला. जेवण सगळं तिकडनं आणलेलं आहे. काय काय होतं जेवणामध्ये? दाल फ्राय. ओहो दाल फ्राय आहे. हां पोळ्या पोळ्या आहेत. पोळ्या बनवून बापरे एवढं पोळ्या. मला असं वाटतं कारण आपण खूप जण आहोत ना. हा होऊन जाणार पुरी फॅमिलीच आहे ना आपली पूर्ण फॅमिली. त्यानंतर इकडे मस्तपैकी हो बर्फी. बर्फी आहे ताईच्या आवडीची आहे. म्हणून तर आणायला लागले. मला खूप आवडते बाबा. मला म्हणजे त्याला मी मुद्दा म्हणायला लावली. टेस्टी टेस्टी आहे. हो आम्ही खाल्ली गाडीतच खाल्ली. खूप टेस्टी आहे. अरे बापरे गाडीतच सुरू झाला का? हो गाडीत खाल्ली आम्ही ती. त्याला म्हटलं मुद्दा आण कारण मला लागली होती भूक. किती डान्स केलो आपण बापरे मजा. खूप मजा आली. ते थोडस पाणी आणि थोडस हे गोंधळ त्या पाण्यामुळे त्या पावसामुळेच आम्ही इकडे आलो. नाहीतर आमची तर राहायची इच्छा होती. राहणारे होतो आणि पावसाने मग आणखी इतके सगळे पाहुणे ते कुठे ऍडजस्ट होतील म्हणून मग आम्ही निघून आलो. म्हटलं इकडनंच रेडी होऊन उद्या जाता येतो डायरेक्ट. बघू आता उद्याचं कसं आहे. आता जेवण करतो झोपतो आराम करतो. किती वाजले? रात्रीचे 12:15. थँक्यू वेलकम. इथे छान वाटत आहे. मसाज सेंटर. फर्स्ट टाइम कोणतरी हे माझं मसाज करून देत नाही. नाही तर कोणीच देत नाही कोण. कानूडो क्या कर रहे हो? मसाज तुम तो फ्री में मसाज लगाने का नंबर लगा और 100 रुपए ट्रांसफर कर देना फिर. अरे बापरे 100 रुपये ट्रान्सफर. 100 रुपये फैन पे है फैन पे. तर आता रात्रीचा 1:30 वाजला होता आणि आम्हाला झोप कोणाला येत नव्हती म्हणून मग आता इथे आम्ही आता गप्पा करत आहोत. तर चला तर मग फ्रेंड्स आता उद्याचं आहे लग्न. तर उद्याचा पण ब्लॉग तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. तर चला तर फ्रेंड्स मग आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग फ्रेंड्स भेटूया आता अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट.